राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल? नवीन वर्षाला काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाचा आपला काय संकल्प राहणार आहे? नवीन वर्षामध्ये हा संकल्प आहे की सरकारने जी कामं केलेली आहे, सरकार जी कामं करत आहे, शेतकऱ्यांकरता आहे, शेतमजुरांकरता, लोकांकरता जी कामं करत आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी. आणि आनंदाची बाब ही आहे की येणारं वर्ष हे 22 तारखेला रामलल्लाचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्या रामलल्लाची सगळेजण आठवण करत होतात त्याचं आज पुनरागमन होत आहे. त्या निमित्तानं नवीन वर्षात हीच मनोकामना आहे की येणारं हे वर्ष जे रामलल्लाच्या आगमनाचं आहे, पुढचं येणारं आयुष्यसुद्धा, पुढचं येणारा काळसुद्धा हा रामराज्याचा यावं, हीच पुढच्या वर्षाची आमची मनोकामना आहे. भाऊ, आता पुढचं वर्ष जे आहे ते निवडणुकांचं वर्ष म्हटलं जातं आहे. तुम्ही सुद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र यंदा जी परिस्थिती आहे, शिवसेनेत फूट पडलेली आहे, शिंदे गट आणि ठाकरे गट. तर काय वाटतं भाऊ तुम्हाला, निवडणूक जिंकाल तुम्ही अशा परिस्थितीत? हे बघा, आम्ही आमचा रास्ता जो होता तो चुकलेलो होतो आणि आता हिंदुत्वाच्या वाट्यावर ज्याप्रमाणे आमची भाजप शिवसेनेची युती झाली होती त्याच मार्गाने आम्ही ही युती केलेली आहे. आणि आपण जर देशाचा आणि राज्याचा कल पाहिला तर सगळीकडे लहर आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुन्हा भगवा महाराष्ट्राच्या विधानभवनावर फडकणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या गटाची या युती ही 100% विजयी होणार आहे. हो, तुम्ही स्वतः वैयक्तिक आपल्या मतदारसंघामध्ये मतदारांना, निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे? आमचं तर एकच काम आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं आहे की काम करा, विरोधकांकडे लक्ष देऊ नका. हजारो कोटी रुपयांची कामं आमच्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. जनतेशी जनसंपर्क आमचा आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जमिनीशी जोडून आहोत, लोकांमध्ये जोडून आहोत. हमपणा जो असतो तो आमच्या अंगी नाही. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरच जनसंपर्क ही ताकद समजून कामांच्या भरोश्यावर आणि आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या या भक्कम नेतृत्वाच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. राज्यामध्ये महायुती जे आहे लोकसभेच्या 45पेक्षा जास्त जागा जिंकणारे असं सांगितलं जात आहे. राज्यामध्ये भाऊ तुम्हाला खरोखर वाटतं की मतदार हे महायुतीच्या बाजूने आहेत? तुम्ही बघा, जे बोललं आहे ते खरंच आहे. आणि आपल्याला सांगतो की यावर्षी अब की बार 400 पार अशा पद्धतीचं चित्र या देशात होणार आहे. व आता एक पुढच्या वर्षामध्ये आपल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा पण निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबद्दल काय वाटतं भाऊ तुम्हाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील का नवीन वर्षात सुद्धा? काहीच होणार नाही. शिंदेसाहेबांचा चेहरा आपण बघा, काहीच फरक नाही आहे. आणि ह्या सगळ्या बावड्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की देवाच्या कृपेने, रामलल्लाच्या कृपेने पुन्हा आम्ही सत्तेतच राहणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की तुमचे राजकीय विरोधक जे आहेत तुमच्यावर सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर संजय राऊत टीका करत असतात, यांना नवीन वर्षात काय सल्ला द्याल? संजय राऊतांना हे सांगणं आहे की आता तरी शांत व्हा. जे बाळासाहेबांचं खरं स्वप्न होतं की या देशामध्ये रामलल्लाचं मंदिर व्हावं, ते मंदिर पूर्ण होत आहे. तिथे तरी आपण रामलल्लाकडे बघून कमीत कमी नतमस्तक व्हावं आणि आपल्या तोंडाला चांगल्या पद्धतीनं आवर घालावा, लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या आणि उद्धवसाहेब ठाकरेंना फसवू नये, हीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. हे आपल्यासोबत होते गुलाबराव पाटील की त्यांनी सांगितलं आहे की नवीन वर्षामध्ये सुद्धा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. देवाच्या कृपेने मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि महायुतीचाच नवीन वर्षातसुद्धा बोलबाला असेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. लोकांचा जो कौल आहे नवीन वर्षातसुद्धा हा महायुतीला असेल. आणि ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत की महायुती 45पेक्षा जास्त जागा लोकसभेच्या जिंकेल, त्याच पद्धतीने मतदारांचा कौल आम्हाला मिळेल. आणि आमचा महायुतीचीच नवीन वर्षातसुद्धा निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये बाजी असेल असं या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.